ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय गायकवाड सर, प्रॅक्टिशनल विभागाचे प्रमुख आदरणीय वाजी पाटील सर यांचंही या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि ज्याच्यासाठी हा तास आहे ते माझे सर्व गुणवंत, नामवंत, कीर्तिवंत असे माझे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचंही मी कशेरीमार्फत हार्दिक स्वागत करतो. से बडा व सबसे आगे खडा या म्हणीप्रमाणे बरोबर ज्ञानी माणसाला तोड नसते. लक्षात घ्या, आपण पाहतोय की ज्ञानी माणसाला किंमत येते पण उशिरा. याचं महत्वही उशिरा कळतं, लगेच कळत नाही. वाळवाचा पाऊस निघून जातो त्याला फार महत्व नसते, कारण ती वादळी असते आणि बरंच नुकसानकारक असते. पण ही ज्ञानी मंडळी असतात हे कायम अखंडित वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे असतात. ते ज्ञान घेत असतात आणि नंतर ते ज्ञान घेत असतात. किंवा 12वीला 12वी 10वी विभागामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या पेपर पर्यंत किती कष्ट घेतलं हे त्याच विद्यार्थी स्वतः सांगतील. ते नंतर इतकं काही सोपं नसते. 98% जास्त मार्क मिळवायचे, 96% मार्क मिळवायचे, 90% मार्क मिळवायचे, इतकं सोपं नाही. लक्षात आपण जरा आपल्याबद्दल विचार करूया. आपण 90%च्या पुढं शक्यच नाही. अतिशय मेहनतीनं या ठिकाणी पोहोचली मंडळी. पास होणं फार अवघड नाही, पण 90% 85% असते पालक पालकांनी या ठिकाणी मग 9.20% आणि आपण जे असते सरकार या ठिकाणी संपूर्ण आणि बोर्ड परीक्षेमध्ये ज्युनियर कॉलेज विभागात सायन्स विभागामध्ये 100% प्राप्त केली. हमारी राजस्थान सर्व शिक्षक, आई वडील आणि माझ्या मैत्रिणी, विशेषतः माझी मैत्रीण अक्षता मटके आणि सर्व शिक्षक, सर्व विषयांचे शिक्षक, शाळेतील सर्व शिक्षक, यामुळेच हे यश प्राप्त झालं. अभ्यास करण्यासाठी असा वेगळा फॉर्म्युला असतो असं काय नाही. आपण आपल्यावर विश्वास ठेवत तर रोज नियमितपणे अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. एवढंच. आनंद वाटतो. उभारून बोलताना मला आनंद वाटतोय खूप. पण हे यश फक्त माझ्या अभ्यासामुळे नाही तर सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि आई वडिलांच्या पाठिंब्याशिवाय अशक्य होते. आणि सर्व शिक्षक हे फक्त मार्क्ससाठी नाही तर एक विषय पूर्णपणे समजून घ्यायला हवा अशा प्रकारे शिकवत होते. आणि खूप छान वाटते 96% मार्क मिळाल्याबद्दल. धन्यवाद. आता जस्ट सरांनी मला म्हणले की काय बोलणार असलं तर बोल. मी काय करू काय तयारी नाही केली, पण आलो इथं फक्त
सर्वांचा तर धन्यवाद करण्यासाठी तिथले शिक्षक जे काय असतील ते सगळे त्यांनी खूप मदत केली. पहिल्या दिवसापासून मला आठवते देसाई सर असतील, सरांनी एकदम पहिल्या दिवशी आल्यापासून सांगितलं ज्यांना कोणाला फिजिक्सला वगैरे भीती वाटत असेल तर ती माझ्याकडून घालण्याची मी गॅरंटी देतो. तसंच सरांनी केलं. फिजिक्समध्ये सरांनी एकदम खतरनाक शिकवलं. तसंच क्लास टीचर एस पाटील मॅडम त्यांनी एकदम आपला असल्यासारखं अनुभव देऊन आम्हाला शिकवलं. मॅथच्या टीचर असतील, इलेक्ट्रिकलचे टीचर असतील, इंग्लिशच्या टीचर सर्वांनी एकदम म्हणजे आपल्या असण्यासारखं त्यांनी आम्हाला वागणूक दिली व त्यांनी शिकवलं. खरं तर मी सगळ्यात मोठा धन्यवाद माझ्या आईवडिलांना देईन, कारण त्यांच्यासोबत होतो. त्यांच्याशिवाय हे करणं म्हणजे माझ्यासाठी अशक्यच होतं. आणि खरं तर मी माझ्या दादाला सुद्धा असं धन्यवाद देईन, कारण त्याच्या मार्गदर्शनाशिवाय हे करणं माझ्यासाठी अशक्य होतं. तो माझ्यापेक्षा देखील खूप हुशार आहे, बट त्याने एकदम चांगल्या पद्धतीने मला मार्गदर्शन केलं. त्याने दिल्याबद्दल मी त्याच्यात सुद्धा धन्यवाद करतो. तो येऊ शकला नाही आता सध्या, बट लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यापीठ विभागात मार्च 26 मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी आपण सत्कार संपन्न करतो. सन्माननीय व्यासपीठ समितीचे अध्यक्ष ललित साहेब, संदेश कुलकर्णी साहेब, प्रशांत कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर प्रशांतचे मुख्याध्यापक गडद सर, ताबाडे सर, उपप्राचार्य गायकवाड सर, MCCचे विभाग प्रमुख पाहिजे पाटील सर, उपस्थित सर्व शिक्षक आणि सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक बंधू भगिनी, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रथमतः ज्यांनी उत्तुंग यश संपादन केले असे आमच्या प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर या मुलाच्या सुदेत 10वीच्या सुदेत सर्व शिक्षकांचंही अभिनंदन करतो. खरं वास्तविक पाहता वर्षभर या यशानं आपल्याला मिळत असतं आणि हे यशच शिक्षकाच्या आयुष्यामधलं ते उत्तम यश असतं. बरीच धडपड केलेली असते. विद्यार्थी मित्र, खरं वास्तविक पाहता 10वी आणि 12वी हे वर्ष जे आहे आपल्याला दिशादर्शक अशी वर्ष आहे. या मार्गावरती आयुष्याच्या मार्गावरती आपण जात असताना 10वीला किती मार्क्स पडले, 12वीला किती मार्क्स पडले, ते जरी तुमच्या कष्टाचं जरी फळ असेल तरी सुद्धा तुम्हाला भावी आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी अजून अत्यंत परीक्षांना सामोरे जायचं आहे आणि आतूनच आपलं एक व्यक्तिमत्व घडवायचं आहे. विद्यार्थी मित्र, या 10वीचे आणि 12वीचे जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांना खरं व्यवस्थित पाहता आपले 10वीचे शिक्षक अध्यापन करणारे शिक्षक असू देत, 12वीला अध्यापन करणारे शिक्षक असू देत, ते कधीही विसरले जाऊ शकत नाही, कारण त्यांची अटेन्मेंट फार वेगळी असते. तुम्ही आयुष्यात किती मोठे व्हा पण 10वी आणि 12वीचे शिक्षकांना तुम्ही कधी विसरू शकत नाही. ज्या दिवशी मला वाटतं 10वीचा निकाल होता त्या दिवशी सरांना विचारलं की निकालाच काय काय परिस्थिती आहे. सरांनी सांगितलं अजून सॉफ्टवेअरचा दर्जा प्रॉब्लेम आहे, काय काय निकाल काय. तरी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी टक्केवारी नका सांगू म्हटलं, फक्त किती टक्के लागला सांगा, कारण ही 98% 96% म्हणजे आपल्या स्वप्नात असं अशक्य अशा गोष्टी आहेत. कारण खरंच त्यांच्या यशाला, त्यांच्या प्रयत्नाला सलाम आहे की 98% 96% मार्क्स पाडणं म्हणजे भव्य दिव्य. आम्ही ज्या वेळेला आमच्या भूतकाळात विचार करतो 10वीला 48% मार्क्स होते. गणित पाठ करून गणितात पास झालो, 12वीला सुद्धा काही जे काय पास होण्यासाठी जे ठोकताळे होते ते शिकलो आणि पास झालो. हे करत असताना त्यावेळेला अध्यापन करणारे शिक्षक असू देत, एस पाटील सर असू देत, आर पाटील सर असू देत, टेक्निकलचे मोरे सर असू देत, ज्युनियर कॉलेजचा मुलानी सर असू देत, गिरी गोसावी सर असू देत, नांदेकर मॅडम असू देत, हे शिक्षक मागवून पाहताना आजही आठवतात, कारण त्यांनी आमच्यासाठी काहीतरी प्रयत्न केलेला असतो. त्यांची अटेन्मेंट वेगळी असते. विद्यार्थी मित्र, हे आयुष्य फार संघर्षाचं आहे. आपल्या ज्या संघर्ष करत असताना आपल्या आई वडिलांना, आपल्या शिक्षकांना, आपल्या शाळेला कधीही अंतर देऊ नका, कधीही विसरू नका. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वांना तुमच्या भावी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा देतो आणि आपण आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे एक चांगलं व्यक्तिमत्व घडावं हीच तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. थांबतो. जय जय महाराज. त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो.
त्यांच्या पुढील आयुष्यासाठी करिअरसाठी आणखी चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांनी आपापल्या क्षेत्रातील चांगली घोडदौड करावी अशी एक परमेश्वराला मी भावना व्यक्त करतो. सर्वात प्रथम विचारलं मला आठवलं 1974-75 51 वर्षापूर्वी हा माझा 10वीचा वर्ग होता. संदेश कुठे माझ्या वर्गातच होते तिथं बसत होतो आम्ही. ते आठवण झाली 10वी-11वी ह्याच वर्गात गेली. आणि जसं आता आम्ही सांगितलं की आपलं आयुष्य घडवणारे आई वडील आहेत त्यानंतर शिक्षक त्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे घटक असतात. आम्हाला एक खूप चांगले शिक्षक भेटले. के.बी. पाटील सर, पण सर, पटेल सर, डाके सर, किती आणि खूप मोठे गोरंदेकर सर, बी कुलकर्णी सर होते, डाके सर होते सर्व, आणि SM माळी सर होते. त्याच घड्याळांचा त्यांनी पहिला मराठी त्यांना भेट शिकवलं. सुंदर अक्षर होते त्यांचं. विदा सावरकरांचा पहिला त्यांनी नगरीचा शिकवला. अशा खूप आठवणी जात नाहीत म्हणाल शेवटपर्यंत. तसं तुम्हालाही मार्गदर्शन करणारे शिक्षक आहे ते तुमच्यावर त्यांनी चांगलं त्यांचा एक ठसा उमटवलेला आहे. तो तसा चांगला ठसा घेऊन तुम्ही पुढं मार्गक्रमण करावं. आणि मुळात जे 12वीचे विद्यार्थी पुढे उच्च शिक्षणात जातील बाहेर किंवा कुठे 10वीच्या विद्यार्थ्यांपासून 11वी-12वीला माझं आव्हान नाही की आपल्या शाळेतच त्यांनी पुढं ॲडमिशन घ्यावे. तर चांगले शिक्षक आहेत, चांगले शिक्षणाची सोय आहे असं एक मी आवाहन करतो. परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. पण म्हणतो 12वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ अतिशय आनंददायी कार्यक्रम संपन्न झाला. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांच मध्यंतरी 12वीचा 2 महिना निकाल लागल्यानंतर गड सरांनी 12वीचा सत्कार समारंभ घेण्यासाठी मला सांगितलं. म्हणजे 4 दिवस वाट बघूया आपण 10वीचा निकाल लागला की सत्कार केला. आणि कालच सरांनी बोलून घेतलं. कालच आपण ठरलं की उद्याच्या आपण सत्कार करायला पाहिजे. हा उठलो नको. कालच नियोजन करून आपण एक विनंती केली. पहिली आधी सन्मानित सदस्य उपाध्यक्ष सर्व ठिकाणी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचा घेतला. त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचा निकाल असेल किंवा माध्यमिकचा निकाल असेल चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी मार्क्स मिळवले आहेत आणि यांचं कौतुक करावं थोडं आहे. आजच्या जीवनामध्ये जर बघितलं तर मोबाईलच्या ह्याच्यामुळं मुलांमध्ये अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती आहे त्याची कमी झालेली आहे. म्हणजे सातत्यानं अभ्यास करणं हा पाठच त्यांच्याकडे उरलेला नाही. 12वीचं काळ 2-3 दिवस मी त्या ठिकाणी येतो कामानिमित्त शाळेमध्ये बरेचसे विद्यार्थी असे येतो ते ग्रुप कशासाठी येतो तर ते आमच्या गायकवाड क्लाससारखं ते ग्रुप इम्प्रुव्हमेंट करायचं. साधारणतः मी म्हटलं निकालाचं साधारणतः थोडासा आढावा घेऊया काय म्हटलं त्याच्यामध्ये आहे. तर टेक्निकल खालीच विद्यार्थी 35, 36, 37, 38 असे मार्क्स आहेत की जे पुढे कुठल्याही कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकणार नाही. PCMचा वर्ग 111चा वर्ग आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 58 विद्यार्थी असे की जे त्या जे काही आपल्या व्यवसाय 97-98% 99% निकाल आपण या ठिकाणी खूप स्थापनेपासूनच लावतो. त्याची परंपरा त्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे. याबद्दल विद्यार्थ्यांचं मी कौतुक करतो. आणि आजचा कार्यक्रम हा आनंददायी कार्यक्रमासाठी आमच्या विनंतीस मान देऊन संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश पापुदारे साहेब आपण कार्यक्रम होता आपण म्हणजे थोडंसं लेट झालं चालेल का नाही म्हटलं आम्ही 9ला आपण कार्यक्रम ठेवलेले आहे तर आपण वेळापुढे काढून आमच्या विनंतीस मान देण्यात त्याबद्दल संस्थान परिषदेचे उद्योग त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. संस्थेचे सन्मानित सचिव आदरणीय घनराम शिंदे यांना हेही या ठिकाणी त्यांचंही कामाचं नियोजन होतं त्यातून वेळापुढे काढून आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही संस्थान परिषदेचे वतीनं आभार मानतो. संस्थेचे सन्मानित उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी साहेब हे या ठिकाणी आपल्या मान देऊन आमच्या आले त्याबद्दल मी संस्थान परिषदेचे वतीने त्यांचाही हार्दिक आभार मानतो. आणि नेहमीच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला सतून येत असतात आणि लाभ देत असतात कार्यक्रमाला. आमचे आदरणीय संचालक प्रशांत कुलकर्णी साहेब हे या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचंही मी संस्थान परिषदेचे हार्दिक आभार मानतो. संस्थेचे सामान्य मुख्याध्यापक अतिशय कमी कालावधीमध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून चांगलं 2 महिन्याचं कालावधी संग्रही करावा अशा पद्धतीने सरांनी विविध भाषेचे स्वभाव जे थोडे प्रसंगी बरोबर बोलतात तर देखील त्यांच्याकडं थोडासा राग शांत झाला की ते परत त्या नॉर्मल दिशेमध्ये असतात. चांगल्या पद्धतीनं 2 महिने चांगल्या पद्धतीनं प्रशासन हँडल केलं असे आमचे आदरणीय गडस सर, दाभाडे सर, सुरुवात वायजेपाडे सर सर्वजण आमच्याकडे मांडून या ठिकाणी उपस्थित राहिले. तुम्ही सर्व शिक्षक अध्यापक प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेजचे अध्यापक वर्ग सुट्टीत तुम्ही वेळ काढून या ठिकाणी हा कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल संस्थेच्या परिषदेतून तुमचंही मी हार्दिक आभार मानतो. सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलं याही सर्वांचे संस्थेच्या परिषदेतून हार्दिक आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपन्न झाल्याचं जाहीर करतो.